नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. द फोक आख्यांची टीम आज माझा कट्ट्यावर आलेली आहे. प्रयोगाचा पहिला अंक आपण पाहिलाय, प्रयोगाच्या दुसऱ्या अंकात आपण जातोय. खरं तर फोक आख्यान हे एक असं व्यसन आहे की ज्याचा एक पेला तुम्ही रिसवलात की त्यानंतर लागणारी तहान ही न शमणारी आहे. पण हे व्यसन तुम्हाला उद्ध्वस्त करत नाही, तर तुम्हाला समृद्ध करतं. कसं ते आपण या कट्ट्याच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. माझ्या खंडेराया जेजुरीच्या खंडेराया मन माझं जाणर ये बघ दिली देवा तुला, बघ दिली देवा तुला बहानाईची आनर उधळून वेल भंडारा नवसम्या बोलीन ये मंडोळ्यात तिला तुझ्या गडावर आणीन आर येळकोट मल्हारा सांग भल हो दे ये येळकोट मल्हारा सांग भल हो दे उचलून तिला द्यावा उचलून तिला द्यावा तिला द्यावा तिला द्यावा तुझी पायरी चढू दे उचलून तिला द्यावा तिला द्यावा तिला द्यावा तुझी पायरी चढू दे. जेजुरीला गेलेलो आहे, उचलून नेलो होतं अजून लहान आहे सर, अजून लहान आहे. मग सांग काय अपेक्षा वगैरे काय, महाराष्ट्राला कळू दे काय पत्रिका बघायची आहे काय. म्हणजे आता किती 40-44 प्रयोग झाले, तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येत असतील. म्हणजे थिएटरमध्ये बसलेल्यांना तर ते जाणवतं. म्हणजे असं होऊच शकत नाही की बसलाय आणि तो उठला नाही किंवा तो थिरकला नाही. म्हणजे फारच की काही वेळेला म्हणजे बोजडपणाचं जर अंगावर झूल असेल घेतलेली तरच तो नाही उठणार. तुम्हाला जे नंतर भेटतात लोक, खूप त्यांना काहीतरी बोलायचं सांगायचं असतं, तुम्हाला काय प्रतिक्रिया? म्हणजे प्रत्येकाकडे खरं तर वेगवेगळे अनुभव आहेत, पण त्यातले मी काही ठळक मला जे लोक भेटतात, एकतर खरं तर आता सध्या एक खूप सगळीकडे आय टी क्षेत्रात किंवा आपल्या या सगळ्या मुंबई पुणे या भागात खूप डिप्रेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा झाला आहे सगळ्या लोकांसाठी. तर खूप आता ज्या लोकांना मराठी माहिती आहे किंवा ही लोकसंगीत माहिती आहे नाही माहिती अशी लोक पण आख्यानाला येतात. मित्रांमुळे येतात किंवा कुठल्या मैत्रिणींमुळे येतात किंवा कुणाच्या अशा सहवासातनं ते येतात. तर आम्हाला एक ताई भेटले होते मुंबईमध्ये, मुलुंडला शो झाला होता. तर काही त्यांच्या काही प्रॉब्लेम असतील मला माहिती नाही, ते मला येऊन म्हटलं की आम्ही दोघं होतो आणि त्या ऑलरेडी खूप रडत होत्या तिथे. काय मला जनरली आख्यानाचा शेवटचा इम्पॅक्टच असा आहे की खूप लोक रडतात तिथे. सो आम्हालाही ते वाटलं की जनरल रडत असतील. त्या खुर्चीतच बसून होत्या, खूप लोक भेटत होती. 2-1 तास आमचे सगळं भेटणं झालं. मग त्यांचे मिस्टर असे सगळे भेटायला आले. तर त्या फक्त एवढंच म्हणले की मी माझ्या काही पर्सनल कारणामुळे 6 महिने डिप्रेशनमध्ये, मी कुणाशी बोलत नाही आहे, मी काही व्यक्तच होत नव्हते, ते असं काही असेल त्यांचं पर्सनल काम. तर मी आज मनसोक्त रडले, मनसोक्त नाचले आणि मला माहिती नाही आता मी इथून पुढचं आयुष्य खूप छान जगेल फक्त तुमच्यामुळे आणि धन्यवाद. आणि हे सगळे असे गमतीशीर मुद्दे पण खूप घडतात. म्हणजे आख्यानाचा बालगंधर्वला शो होता. एक आमचाच तो मित्र, मी त्याचं नाव घेणार नाही आता, त्याचं ते घरचे सगळे त्याला हे करतील, त्याचं लग्न ठरत नव्हतं, लव्ह मॅरेज करायचं होतं त्याला. आणि आख्यानामध्ये वाघ्या मुरळी एक कला प्रकार आहे की त्याच्यामध्ये सगळं एक प्रेमयुगुलाचं सगळं अशा पद्धतीने सगळं कंटेंट त्याच्यामध्ये आहे. तर त्याने काय केलं, त्याची होणारी किंवा प्रेयसी तो घेऊन आला, तिचंही तिकीट काढलं, सगळ्या घरच्यांचंही तिकीट काढलं, एकाच रांगेत काढलं. त्यावेळेस तिकीट मिळत होती. तो प्रश्न विचारणार आणि परत नाही इकडून आम्हाला का नाही तिकीट. त्यामुळे त्यांनी अशी 8-10 तिकीटं काढली आणि मग ह्या बाजूला घरचे बसवले, आई वडील भाऊ वगैरे, इकडे ती बसली. घरच्यांना माहिती नाही याची कोणतरी, आणि
मग ते पहिले 3-4 आमचे आख्यानाचे आपले कला प्रकार झाले आणि वाघ्या मुरळीचा कला प्रकार सादर झाला, ऋषीने तो गायला. आणि मग मध्यंतर होतो. मध्यंतरात ते सगळे बसले होते आणि मग आई वडिलांना म्हणलं की आता जे गाणं झालं ना आता वाघ्या मुरळीचं, उतरून तिला देवा तुझी पायरे जोडू दे, असं मला करायचंय, मलाही लग्न करायचंय. म्हटलं की करूयात की, असं काही विशेष नाही आणि करूयात वगैरे. मग त्याने थोडासा मूड चेक केला, हा करूयात, मग मुलगी वगैरे, आणि असं थोडासा बाजूला झाला, ही माझी होणारी बायको. ते शॉकमध्ये ते त्याचे सगळे पाहुणे आले, ते म्हणले. मग तो ॲक्च्युली नकार होता काय माहिती नाही, पण ते जुळून आलं. बसल्या बसल्या बालगंधर्व 2 तासात लग्न जुळून आलं. मग त्याने नंतर आम्हाला जाताना, मग नाशिकला जाताना सेपरेट चहा पाणी, प्रत्येकाचा टावेल टोपी घालून सत्कार वगैरे असंही आहे. आता मग नंतर त्याच्यानंतर कुठल्या तरी शोला मुलीचंही आई वडील येणार होते, त्यांचाही पाहण्याचा कार्यक्रम आख्यानात होणार होता. मग ते झालं का नाही माहिती नाही मला, पण असे गमतीशीर सुद्धा प्रकार आख्यानामध्ये पाहायला मिळतात. बाकी तू पण सांग तुला काही. मला जास्त लक्षात राहिलेले आहेत की म्हणजे आधी असं वाटलं नव्हतं फोनवर सांगायचे किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करायचे की मी 9 महिन्याची गरोदर आहे आणि मला माझ्या लेकरांवर संस्कार करायचे असे समजा, मला 1 तिकीट होईल का. आम्हाला वाटायचं खोटं आहे, तिकीट मिळवण्यासाठी मेसेज आहेत. असे आम्ही विकलांग आहोत, असे करतात काही काही माणसं. आणि ते झाल्यानंतर त्यांना ते तिकीट दिलं. आमचे भूषण मेहरे सर आहेत, ते म्हणे देऊया आपण त्यांना. आणि त्या आल्यानंतर ज्यावेळेस सगळी गेलं, लोक आम्हाला भेटून गेली, त्या एकट्या थांबल्या होत्या आणि त्या नवऱ्यासोबत आल्या. ते म्हणे मीच केला होता तो, आणि मला हे एकदा एकटे येऊन गेले होते. त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे, आणि म्हणे आत्ता माहीत नाही माझी डिलिव्हरीची डेट एवढ्याच आहे म्हणे, काही 16-17 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर म्हणे तुमचे शो हे होतात, तर तिकीट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ते पाहून मला थक्क झालं की ते हातात हात घेऊन किती वेळ त्या रडत होत्या, धन्यवाद मानत होत्या. आणि त्यावेळेस ते असं झालं की नाही रे, म्हणजे आपल्याला माहीत नाही, आपण या रंगमंचाच्या या बाजूला आहोत, पण पुढे जे काही गोष्टी घडत आहेत याचा आता आपण निमित्त ठरूया, फक्त इथपर्यंत आहे. आणि कित्येक आमच्याकडे येणारी जी आपण म्हणू ना तरुणाई आहे, यंग जनरेशन आहे, ते जाताना असे शब्द देतात की पुढच्या वेळेस आम्ही आमच्या आजींना त्यांना घेऊन, आणि ते थांबून एवढ्यासाठी सांगतात मी आज आमच्या आजीला घेऊन आलोय बरं का. ह्या गोष्टी मात्र मग असं शांत करतात मनाला की अरे हो, यांच्या तर एक हा जसा म्हणाला तो सगळी माणसं यांना भेटायला थांबलीत, तो पाया पडल्यावर म्हणतो आज इथे मरण आलं तरी चालेल. तो किस्सा तर खूप भयंकर आहे. तिथे आम्ही दोघेही रडत होतो त्यांच्या गळ्यात पडून. म्हणजे फॅमिली आली होती, ते नाशिक का धुळेची आहेत. आणि कुठं होता प्रयोग? टिळक स्मारकला, बरोबर. आणि ते काका आले, त्यांची बायको आणि 2 मुलं. खूप वेळ ते आमची वाट बघत होते, कारण खूप लोक भेटत होते. आणि मग ते रडत होते फार. मला भेटले आणि म्हटले हा माझा मुलगा, ही माझी बायको, हात ठेवला डोक्यावरती, म्हणजे यांची शपथ मला आत्ता मरण यावं तुमच्यासमोर. अरे बापरे. आणि तिथे आम्हालाही फार असं झालं की हे का, म्हणजे आम्हाला काय, एकतर काय होतं आख्यान करत असताना आम्हाला माहितीच नाही आम्ही स्टेजवर कोण असतो. कारण ती आम्ही सगळ्यांना पोरांनाही म्हणतो की ती एक एनर्जी आहे आणि ती माहितीच नाही आपल्याला काय, आणि ती माहिती पण नको आपल्याला कधीच. ज्या दिवशी ती कळेल ना आपल्याला, तेव्हा आपलं काहीतरी होईल. त्यापेक्षा त्या आपल्याला माहिती नाही ना, ते खूप भारी आहे. तर तो जेव्हा ते ऐकलं त्याच्यानंतर आम्ही दोघंही त्यांच्यासोबत गळ्यात पण रडलो. आणि ते वारंवार एकच म्हणत होते की मला आत्ता मरण यावं, आणि मुलांच्या डोक्यावर हात वगैरे ठेवून. खूप हा म्हणजे आम्ही खूपदा सांगतो हा क्षण की हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. की काय हे कसं काय लोकांपर्यंत जाते आम्हाला काहीच माहिती नाही. एक आमचं दुर्दैव आहे की आम्हाला आख्यान समोरून बघता येत नाही. ईश्वर, तुला म्हणजे ज्यावेळी फोकाख्यान बघितलं, एक तुमची स्वतःची संहिता आहे त्याची, पण त्याचवेळी प्रेक्षकांसोबतचं जे गिव्ह अँड टेक आहे, ज्याच्यामध्ये तुझा वाटा खूप जास्त महत्त्वाचा असतो, किंवा तुझा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे, ती स्पॉन्टॅनिटी कशी येते? म्हणजे प्रेक्षकांकडून आलेली एखादी गोष्ट तू त्याच क्षणी उचलतोस, ते असं तुझं समेवर असणं आणि प्रेक्षकांना सुद्धा समेवर आणणं तुला कसं जमतं? नाही, हे सगळं पुन्हा लोककलेचं देण आहे. त्याला आम्ही जुन्या ह्याच्या दादू इंदुरीकर, काळू बाळू या सगळ्यांच्या ज्या घटना ऐकायचो. दादू इंदुरीकरांचा कधीच एक वग असा असायचा की आज जे काय वाचले, भले दादा कोंडकेंचं विच्छा माझी पोरी करा होतं त्या काळात, आज जे पेपरला बातमी आली त्या पेपरच्या बातमीचं राजकारण ते शोधायचे, आणि ते त्यांच्या त्या गोष्टीमध्ये असं घेऊन यायचे की ते वाटलंच नाही पाहिजे की हे या संहितेच्या बाहेरचं आहे. आणि महाराष्ट्राच्या रसिकांची प्रेम करण्याची एक अशी पद्धत ठरलेली नाही आहे. त्यांना कुठल्या क्षणाला कुठली गोष्ट आवडून जाईल हे सांगता येत नाही. ते ज्यावेळेस माहीत असतं की आता आपण ज्या गोष्टीकडे जाणार आहे त्या गोष्टीला
12 वाटाने मन पळणारं कुठलाही एखादा रिप्लाय कधी येईल सांगता येत नाही. त्यावेळेस ते होऊन जातं की अशा असंख्य गोष्टी वाचनात आलेल्या आहेत, पाहण्यात आलेल्या आहेत, लोकांच्याच निरीक्षणातून आल्या आहेत की जे जात होता अच्छा ह्या गोष्टीला आता आपल्याकडून जो काही रिप्लाय अपेक्षित आहे तो याच पद्धतीचा असावा. हे डोक्यात येण्याच्या आधी एखादी गोष्ट त्या क्षणी घडून जाते आणि ते वाटतं अरे हा म्हणजे ते असं म्हणू शकतो की ते आख्यानासोबतची नाळ आहे लोकांसोबत, की मलाही माहिती आणि त्यांनाही माहिती की एखादी गोष्ट त्या पद्धतीने त्यांच्यासोबत कशी पोहोचणार आहे माझ्याकडून आणि माझी त्यांच्यासोबत. मला वाटतं एवढाच भाग आहे त्याच्यात. नाही पण त्याच्यात ईश्वर, तुम्ही तुमच्या प्रश्नोत्तरातनं सुचलेला हा प्रश्न आहे. कधी कधी सामाजिक भाष्य करणं आज मोठ्या मोठ्या कलाकारांना जमत नाहीये. मोठ्या मोठ्या कलाकारांना आज सामाजिक भाष्य करणं जमत नाहीये, सगळेजण पडद्याआड जातात. अशा वेळी जेव्हा मराठीची चळवळ सुरू होते, मी हा पूर्णपणे अराजकीय प्रश्न विचारतोय, त्यावेळेस तुमच्या 2 कॅरेक्टर्समधलं जे संभाषण होतं, जे इन्स्टा स्टोरीवर खूप व्हायरल झालं, सगळ्यांनी आपली इन्स्टा स्टोरी ठेवली होती, भीती नाही का वाटत? कारण लोककलाकार म्हणून बिरुद लावणं सोपं आहे, संगीतातलं तुम्हाला ज्ञान असतं, पण सामाजिक भाष्य करणं एकनाथांपासूनची परंपरा आहे. अण्णाभाऊ साठेंचं तू मगाशी नाव घेतलं, खास करून महाराष्ट्रासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. आजच्या काळात जेव्हा सगळे थोर कलाकार पडद्याआड जाताना तुम्ही ते सामाजिक भाष्य करण्याची परंपरा कशी जपताय? नाही, मुद्दा त्या मराठी भाषेचा आहे आणि जिथे मग माझ्या जडणघडणीत किंवा जे जिल्हा परिषद म्हणून मराठी शाळेमधून शिकून आलेत, आता थोडं बाह्य बोलतो की मराठी भाषा ही जगवली ती फक्त मी जी पाहिली ती ग्रामीण लोकांनी. आता साधा आहे, आजी समोर जो 2 भावंडांची भांडणं झाले, एक लहान आहे एक मोठा आहे, तिचा शब्द असा येतो मोठ्याला, तो निणताय ना तुला कळू नये, तू मारू नको त्याला. हा निणता शब्द कुठून येतो? आम्ही आता ज्या भागात लई हा शब्द आमच्याकडे लई आहे, हा लई शब्द कुठून येतो? एखाद्या बांधावरच्या माणसाला, शेतकऱ्याचे सगळे संपन्न झाले, त्याला जाता जाता कधी विचारून जा काय कसं आहे आता, काय गोमटं केलं देवाने माझं, हा गोमटा शब्द कुठून येतो? व्यावहारिक भाषेत, प्रमाण मराठी भाषेत असे किती साहित्य कुरलेत की जे या शब्दांची एक ओंजळ घेऊन आता साहित्य फुलवता येत नाहीत ना. मग पुन्हा भाषेचा वाद करताना ज्यावेळेस तुम्ही एवढी 1,500-2 हजार वर्षाच्या परंपरेला छेद देण्याचं एखादं काम करता, संस्कारावरच घाव घालता, त्यावेळेस मग असं वाटतं की नाही, मग आत्ता जर आपल्या हाती हा रंगमंच दिला आहे, आपल्याकडून जी अपेक्षा केली आणि घाबरायचा आणि त्याचा मुद्दा येतच नाही. खरंच ज्यावेळेस एखादी गोष्ट सातत्यानं लोकांच्या पचिनी पडलेली असते, ती विरुद्ध अंगाने सांगितल्यानंतर लोकसुद्धा त्याच्यावर विचार करतात आणि तो विचार माझ्याही मनात होता की आत्ता जी गोष्ट बोलून जाणार आहे कदाचित त्याचा पक्षाशी संबंध लावतील, दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बाजूने धरतील, ते काही धरतील. माझं मन आणि आख्यानाचं मन आत्ता काय सांगतंय, हा केवळ मुद्दा मराठी भाषेचा आणि त्या जिल्हा परिषद मराठी शाळांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही तो मूळ मुद्दा धरतानाच तो होता. आणि कधी कधी असं वाटतं की इतर भाषांची सक्ती होण्यापेक्षा त्या जिल्ह्यातली उगमास आलेली बोली भाषा सक्तीची कराना, ते साहित्यिक आणि कवी तरी जगतील. त्याच्यामुळे तो हट्ट आहे की ते ओळखा आधी, मग इतरांना तर आपण अतिथी देवो भव म्हणून फार ओंजळीत घेतलेलंच आहे, त्यांना कधी नकार नाहीये. लोककलेचे प्युरेस्ट फॉर्म तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही मुळात म्हणता की लोककलेचा राणीचा तुम्ही सन्मान करताय, तिला समोर आणताय आणि यातला सगळ्यात छान फॉर्म म्हणजे लावणी. पण ती लावणी पण तुम्ही अशा पद्धतीने मांडली आहे, ती कधी आम्ही लावणी म्हणलं की जे टन 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 जे सुरू होतं, पण तिथं लावणी जी सुरू होती ती खूप वेगळ्या पद्धतीने होती, त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. नाही, मुळात महाराष्ट्राच्या लावणीचा इतिहास जो आता पाहिला जातो तो नाही की जिथे पाठपोट उघड ठेवून फक्त पायात घुंगरं घालून जो लावणं, तो नाहीच आहे कधीचा. आम्ही त्यामुळेच आख्यानात म्हणतो की लावणी म्हणजे शृंगाराचं शास्त्र आहे आणि कामजीवनाचा अध्यात्म आहे. त्या लावणीमध्ये ज्या पुढची गोष्ट होती की आत्ताची शब्द आणि त्यावेळीची शब्द परंपरा याच्यात हे जमीन आसमानचा फरक आहे. की पहिल्या या लावणीमध्ये आम्ही होनाजी आणि बाळाचं उदाहरण देतो की ज्याच्यात पेशव्यांच्या दरबारात त्यांनी रागदारीत लावणी लिहिल्या आहेत आणि त्या बाळाने गायल्यात. त्या होत्या माऊलींचं जे वीराणी आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर प्रकरण येतं त्यातील, किंवा भागवतातल्या एकनाथांच्या गवळींमधली शब्द परंपरा होते. एवढं समृद्ध असलेलं वाङ्मय लावणीसाठी, आणि जिथे बाईच्या मनाला ओठांनी बोलायची चोरी आहे तिथं पुरुष असो, ज्ञानोबा उत्पात यांचं नाव घेईल, किंवा बाई असो, यांनी ते लावणीच्या माध्यमातून समजावून सांगावं. आणि ही लावणी आत्ताच्या या काळात एवढी बरबटलेली आणि नको असणारी, म्हणजे थोडक्यात ती डान्स बारकडे वहिवाट करणारी जी दिसायला लागली, तेव्हा असं वाटलं होतं की ही लावणी नाही आहे.
मुळात पुन्हा तेच आहे की मी जामखेडवरून येत असल्यामुळं मी खूप आधी लावणीचं खरं रूप पाहिलेलं आहे मला, साज शृंगारात नटून तटून. आणि त्याला तोच पुन्हा रूपक यायचं की घरंदाजबाईच्या संस्कारांना एक रूप असणारी लावणी ती महाराष्ट्रात घडत होती. मग एवढी सगळी समृद्ध परंपरा असलेली लावणी आजही अशी ऐकताना आणि हे करताना ती काय वाटली याचं कुणी विचारू नये, काही म्हणजे ऐकून काय वाटलं हे विचारूच नये अशा वेळेला. माझं म्हणणंच ते की बापाने लेकीसोबत बघावी, आईने लेकासोबत बघावी, 2 सख्या बहिणी बसाव्यात, भाऊ बहीण बसावेत आणि ते मनमुराद तिने त्या लावणीचा आनंद लुटला. ती लावणी आहे अखेरी महाराष्ट्राची. आणि म्हणून आम्हाला ते प्रामुख्यानं वाटतं. म्हणून त्या लावणीबद्दल बोलताना मग त्या लावणीच्या सगळ्या परंपरेची आणि इतिहासाची नोंदणी करताना आम्ही तिथे येतो. आणि शृंगार हा म्हणतो तसं तो देवालाही चुकलेला नाही. हरिपाठ घ्या, ज्ञानेश्वरी वाचा, सगळ्या देवांची वर्णन हे शृंगारांनीच नटलेले आहेत. आणि तोच खरा शृंगार हा लावणीचा शृंगार आहे. आणि त्याला म्हणून एक मुखी असलेली भावना जी बाईचं मन कधीच बोललेली नाही ते आमच्याकडे अनुजा गाते खरे तर ती. आता या निमित्ताने तुम्ही तो प्रश्न विचारलाय तर आम्ही आज आमच्याकडूनही तिला विनंती करतो की ती लावणी होऊन जाऊ.
हे या लावणीचं हे एक खरं रूप आहे की जिथे तुम्हाला वस्ताद मास्तर जी जुनी शब्द परंपरा रूढ आहे आपल्याकडे, कोणी वाजवावी तर त्याला वस्ताद असावा, मास्तर असावा पिठे वाजवायला. तिथं डीजेचे साऊंड लावून लावणी नाही होऊ शकत. आधी लावणी जी पाहिली ती म्हणजे बाईपणाच्या खऱ्या शृंगाराची पाहिली, आणि आता बाईपणाच्या खऱ्या एका दुःखाची, संसाराची म्हणून, तिच्या जन्मापासून मरणापर्यंतचं एक जे जातं फिरत राहतं, त्या जात्याला आम्ही या दोघींनी जे काही रूप दिले त्या गाण्याला सगळं. पण त्याच्या आधी आम्ही नेहमी लोकांना हे मात्र जाणून देतो की आत्ता गायला येणारी बाई आहे म्हणजे ते जे काही दुःख गाणार आहेत किंवा काय आहे ते त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा बाई होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नेहमी त्या आख्यानातून एक जागृती करतो की एकदा लेक म्हणून जन्माला यावं माय, एकदा लेक म्हणून जन्माला यावं. लेकीची पोर होती, पोरीची कुमार होती, कुमारीची नवरी होती, नवरीची आई होती, आईची आजी होती, आजीची पणजी होती. एक एक तप सरत जातं आणि जात्याच्या गरगरीत सारं काही वाहून नेतं. म्हणून म्हणतो माय एकदा लेक म्हणून जन्माला यावं. चला आता निघाल्यात अशा काही लेकी ज्या तुम्हाला घेऊन जाणार आहेत तुमच्याच त्या सगळ्या माहेरपणात. वांज बाईला बी पाना फुटावा अशी व्हावी अंगाई, वांज बाईला बी पाना फुटावा अशी व्हावी अंगाई, आणि म्हाताऱ्या बाईचं बी बारसं होणं म्हणजे व जात्यावरचं गाणं. पण मला सांगा की जशा ह्यांच्या आठवणी आहेत, प्रसंग आहेत, तुमच्या तुम्हालाही असे अनुभव येत असतील, कोणाला आहे अनुभव शेअर करण्यासारखा तुमच्यापैकी कोणाला? पहिले तर आमचं भाग्य आम्ही समजतो की आम्हाला आख्यानामध्ये वाजवायला मिळतंय, कारण की सध्याची परिस्थिती अशी आहे, जो पण कलाकार किंवा आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे तो आम्हाला म्हणतो की अरे काहीतरी बघ ना, काहीतरी सेटिंग लाव, मला पण वाजवायचं आहे यार, मला पण बघायचं आहे, मला पण शिकायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आख्यानामध्ये आल्यानंतर खूप काही गोष्टी आम्हाला नव्याने बघायला मिळाल्या की कधी अनुभवल्या देखील नव्हत्या, किंवा कला लोकांच्या मनावरती एवढं परिणाम करेल, आणि ते पण लोककला. म्हणजे बऱ्याचशा शोला, ठाण्याच्या शोला एकदा असा प्रसंग आला की सगळे लोक यांना भेटतात, ते बऱ्याच सगळ्यांकडे येतात, सगळ्यांना भेटून जातात, कुंदनला भेटतात, त्याच्या बासरीचं कौतुक करतात. आम्ही वाद्य आवरत होतो आणि एक महिला आल्या, त्या खूप रडत होत्या ॲक्च्युली शो बघून झाल्यानंतर, आणि त्या आल्या, हात जोडल्या आमच्यासमोर. ते म्हणले तुम्ही खरं तर देव आहात म्हणे, आणि काय स्वर्ग जो काय असतो ना तो मी आज अनुभवलाय. म्हणले अरे बापरे, म्हणले हे एवढी मोठी कॉम्प्लिमेंट म्हणजे माझ्या तरी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच ऐकली की आपण एखादं वाद्य वाजवतोय आणि त्याच्यातून लोकांना एवढा आनंद मिळतोय. आणि ते म्हणजे खरं तर आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता की त्यांनी एवढी मोठी कॉम्प्लिमेंट देणं. आणि हे सध्या असं झालं की प्रत्येकाला ह्या कॉम्प्लिमेंट येत आहेत, आणि याचं खूप मोठं ओझं आता आमच्यावरती आलंय की हे असंच सतत राहायला पाहिजे, लोकांना आवडायला पाहिजे ही गोष्ट. आणि ती जी प्युरिटी आहे आमच्यामध्ये की आख्यानाबाबतीत ती प्रॅक्टिस असेल किंवा जो लोकांना जे आवडतंय ते तेवढ्याच डाऊन टू अर्थ राहून ते लोकांपर्यंत पोहोचणं,
ही खूप मोठी जबाबदारी आता सगळ्या टीमवरती आमच्यावरती आलेली आहे. काय करता रे तुम्ही सगळ्यांना जमिनीवर ठेवायसाठी आणि स्वतः जमिनीवर आपणही जमिनीवर राहायचं म्हणून? खरं तर सांगण्यासारखं नाही. तूच सांगणार आहे का? हाच सांगणार आहे का? कुणी सांगेल जमिनीवरती राहण्याचं एक उदाहरण सांगतो फक्त. आमच्या प्रत्येक शो मध्ये काही ना काही नवीन असतं. म्हणजे विजयचं असं म्हणणं आहे की आम्हाला सेटल डाऊन होऊच द्यायचं नाही. वादक असतील, गायक असतील, काही ना काही. म्हणजे त्यामुळं काय करतो? काहीतरी पॅटर्न चेंज करणार, ती चेंज करणार. आणि असं नाही ऑन द स्पॉट आज ना गण घेऊयात ह्याला फोक ऑर्केस्ट्राला, असं म्हणजे तो असं सांगतो डिरेक्टली. त्यामुळं असं होतं की ते होऊ शकत नाही ना आम्हाला की माझं येईल बाबा या गोष्टीचा, किंवा आम्ही भारी वाजवतो आम्ही. नाही, आम्हाला फोकस करून कॉन्सन्ट्रेट करूनच वाजवावं लागतं. त्यामुळं ते येणारच नाही आम्हाला कधी. असं आहे त्याचं. दर 5 शो नंतर आमची एक मीटिंग असते सगळ्यांची, आणि मग त्यात सगळ्यांचं आम्ही लिहिलेलं असतं की काय 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 काय, आणि खूप प्रेमाने त्यांना सांगतो. अरे पण असं आहे की म्हणजे सगळंच काय दर खेपेला जसं ठरवलं तसं होत असेल असं नाही ना. कधीतरी काहीतरी गडबड, गोंधळ, काहीतरी विस्कटलेलं पण काहीतरी होत असेल ना. असा कुठला प्रसंग, किस्सा, अनुभव, फजिती झाली आपण म्हणू? सांगतो. होय, एक खूप भारी किस्सा आहे तो. सुंबरान जो कला प्रकार आहे जो मी सादर करतो, हा, तर आता किस्सा असा की म्हणजे मी किंवा आम्ही दोघेही ना की मुलांना आम्ही सेटल होऊन देत नाही शोमध्ये. की एकदा डोक्यात गेला ना की हे मला येते, हे मला झोपेतून उठून सांगा मी वाजवणार. मग तो एक थोडासा आपल्याला मी पण आला की आपण रिलॅक्स असतं की प्रॅक्टिस करायचं नाही वगैरे. आणि मी शोमध्ये चालू असताना टॉकबॅक असतो ना, मी त्यांना सांगतो की आता हे आपल्याला करायचंय. मग ते अलर्ट असतात, नाही आता लक्ष द्यायचं. पण काय म्हणजे काय सांगतो तू? असं काय करायचं? तेच आता सुंबरण हा जो कला प्रकार आहे जे आपण पारंपरिक आत्तापर्यंत ऐकले, हे थोडी मी टेक्निकल सांगतो की ते 4x4 मध्ये असतं. म्हणजे धिन धितान चिचक धिदान धिन धिदान, हा ठेका आपण ऐकलाय. ऐकवा जरा. हा, ऐकवा कोणी. हा पारंपरिक ठेका पहिला येऊ आपण. सुंबरहान मांडितो गा सुंबरहान मांडितो, हा सुंबरहान मांडितो गा सुंबरहान मांडितो, हे आपण ऐकलंय पारंपरिक. आता आम्ही त्याला ऐकले शब्द तेच आहेत. म्या सुंबरहान मांडितो गा, अरे म्या सुंबरहान मांडितो गा, सुंबरहान मांडितो, म्या सुंबरहान मांडितो गा, सुंबरहान मांडितो, म्या सुंबरहान. हा, म्हणजे काय केलं आपण, जर आधीचं पारंपरिक होतं ते 4x4 होतं, यात आम्ही केले 5 मात्रांमध्ये. तर हे खूप जे म्युझिकल येतात ना त्यांना कळतं की अरे काहीतरी तुम्ही वेगळं केले. म्हणजे झपताल, कोण म्हणते झपतालात केले, तर कोण म्हणते 5 मात्रात केले. आता सगळ्या अख्ख्या शोमध्ये हे गाणं फार अवघड आहे वाजवायला वादकांना आणि गायला पण, कारण आपल्याला सवय असते 4-4 मध्ये गायची, आणि हे 4-5 आहे, उलटं गणित सगळं. आणि मग मी माझ्या काय करतो, यांना सेटल करण्यासाठी मी कधी 5 मात्रा 5.5 मात्रा करतो. मग ह्यांना सापडायला वेळ लागतो. आणि एकदा असं झालं, गाणं सुरू आहे गाणं सुरू आहे आणि मी खूप करत असतो एक्सपेरिमेंट. मी घुसलो 5.5 मात्रांमध्ये, सगळं थांबले. माझे तोंड बघतायत, ऑडियन्स समोर आहे, सगळे थांबलेत. ज्यांना दाखवत होतं की आता आम्ही वाजवणारच नाही, सगळं थांबलेत, कोरस पण थांबले. मग आता काय करावं, लोक आहेत गाण्यामध्ये थांबलेत. मग मी काय केलं, धिन धितान चित्तान चित्तान राखा दिला दिन राखा दिला दिन ह्याला ठेका दिला आणि परत केलं. आणि मग आणि सेम कोरसवाल्यांना पण करतो. म्हणजे मी यांच्यावरच फक्त नाही करत, कोरसवाल्यांना पण मी ते करतो. कधी कधी मी जी चाल ठरलेली आहे ती चालच जात नाही, नवीन चाल कंपोजिशन तयार करतो. मग ह्यांना कळतच ना आता काय करायचं. मग हे पण थांबतात कधी कधी, हे थांबले की मग मी परत ऍडजस्ट करतो, हा ऍडजस्ट करतो मला, आणि आम्ही ते पुढे नेतो. पण ती गंमत आहे, फार अशी मजा येते. ज्या शोला झालं होतं ह्याने ज्यावेळेस ठेका दिला होता त्याच कॉम्प्लिमेंट पण लोकांच्या खूप आल्या. तुझी मती केलं मस्त केलं रे. आम्ही पण म्हणतो आम्ही पण म्हणतो प्रयत्न केला, जमलं का नाही. आणि हा, आणि एका शोला तर काय झालं सर, आता हा मध्ये कोड टाकतो, कोड हा, ते काळी एकला गातो, ह्याची स्केल काळी एक, काळी एकच्या वर जात नाही म्हणजे आवाजाचा. आणि चुकून काय झालं, त्याच्या आधी
ह्याचं थोडं काहीतरी असतं, त्यामुळे मी स्केल चेंज केली होती, ह्याचा आवाज जरा बसलेला म्हणून मी काळी पाचला केलेलं आणि काळी पाचला ट्रान्सपोज करून वाजवत होतो. आणि मला लक्षातच राहिलं नाही की ह्याला काळी एक द्यायची, ह्याला मी दिली काळी 3. ह्याचा थांब सगळं थांबवलं मी बरं का. ते मला फार आवडतं की आम्ही स्टेजवर असलो ना, आम्हाला असं वाटतं की आम्ही राजा आहोत, आता आम्ही जे म्हणणार ते तुम्हाला ऐकायचं आहे. मग आम्ही सगळं थांबवलं, स्केल खाली घेतली. कुठलं गाणं म्हणा? ऍक्च्युली कोड आहे म्हणजे माहिती आहे. अन कथा 12 वाड्याची, अन कथा 12 वाड्याची, अन 36 दाराची, नांदती सासू सुन भांडुनी. आता हे किती ओव्हर होतं ऐकायला, आता ते ओरिजिनल बघा. हीच केली होती म्हणजे असंही त्याचं खूप असं वाटतं की खूप ओरडतो येतो आणि त्यात स्केल लावून झाली होती. खूप मजा आली होती. आम्ही स्टेजवर मोकर हसतो बिंदास. आम्हाला वाटलं ना काही जोक झाला, आम्ही मस्त एन्जॉय करून तो पुढे. आम्हाला वाटतं तुम्ही म्युझिक एन्जॉय करताय. नाही, खरं मला प्रश्न विचारायचा हा होता की आता 44 भाग झाले आणि तुमच्या इन्स्टा स्टोरीवर पाहिलं तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमांबद्दल लिहिलेलं असतं. तुम्हाला तिघांना म्हणजे जे तुम्ही हे करताय, असं कुठे वाटतं का की काहीतरी आपण आता नवीन नवीन देत गेलं पाहिजे, ते तुम्हाला प्रेशर जाणवतं का किंवा तुम्ही तसा विचार करता का? तो मनात असतो का विचार तिघांच्याही? म्हणजे हा, म्हणजे नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक सांगीतिक थाटात करतो. मुळात सांगीतिक थाट हा शब्द मी का वापरतोय, कारण सांगीतिक थाटाला इंग्लिशमध्ये कॉन्सर्ट म्हणतात. हां, मग हे खूप लोकांना माहिती आहे. हां, सो मुद्दाम मी हा शब्द वापरतोय सारखा की लोकांना ते कळावं अशा पद्धतीचं. हां, तर नवीन देण्याचा प्रयत्न आमचा प्रत्येक सांगीतिक थाटामध्ये असतो, भले तो 4 बाराचा का असेना. तो लोकांना कळो न कळो, माहिती हो ना माहिती हो, हा दुय्यम भाग आहे आमच्यासाठी. पण आमच्यासाठी म्हणून आम्ही नवीन प्रत्येक शोमध्ये देत असतो. 44 शोपर्यंतचं प्रेशर नवीन देण्याचं आम्हाला कधीच नाही. उलट आम्हाला ते चॅलेंज वाटतं की आपण आता काय नवीन करू शकतो. इथपर्यंत लोकांनी पाहिले आता, पण अजूनही लोकांचं असं म्हणणं आहे हेच आमच्या पचनी पडत नाही, थांबा जरा, आता नवीन अजून नका आणू. त्यामुळे आम्ही आता हे थोडंसं हे करतोय की नाही, हे आता लोकांना पचू द्यात. आधी घाटोळी लोकांची पाठ होती, आता गण पाठ झालाय, आता गवळण पाठ झाली आहे, जात्यावरचं गाणं पाठ झालंय. एक 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 त्यांना त्याचे अर्थ समजतायत. काही शब्द खूप नवीन आहेत, म्हणजे जे काही गाण्यांमध्ये शब्द वापरलेत ईश्वरने ते खूप नवीन आहेत, त्याच्या अर्थ ते गुगललाही माहिती नाही आहेत. मग ते 4-5 शो झाले, ते सापडलं नाही कुठं की याला पकडतात 2 तास पिळतात, नाही ते सांगच काय, मग ते कसं काय, मग हे कसं काय, असं सगळं होतं. मग आम्ही असं लोकांसाठीच म्हणून की नाही थांबतं, हे थोडंसं जरा रेग्युलर झालं की आपण एक 50 किंवा 60व्या शो नंतर अजून एक कला प्रकार घेऊन येऊयात. मग यातला कुठला तरी एक माळ आपण कमी करू आणि नवीन कला प्रकार लोकांपर्यंत घेऊन जाऊयात. खरं तर प्रेशर नाही, पण हा मला आनंदच आहे की आम्ही काहीतरी नवीन लोकांपर्यंत मांडतोय. याच्यामध्ये तुम्ही एकूण किती लोककलांचे प्रकार घेतलेत आणि तुम्हाला माहिती किती आहेत? किती लोककला माहिती आहेत ईश्वर तुला? म्हणजे आपल्याकडे नोंद आहे का अशा सगळ्या लोककलांची? हिचे लिखित स्वरूप लोककलेचं ते दुर्दैव म्हणावे की काय, पण लिखित स्वरूपातली माहिती खूप कमी असल्यामुळं आणि जो काही रिसर्च झाला आहे तो मौखिक परंपरेवर आधारला असलेल्यामुळं तिला शास्त्र जोडलेलं नाही. तसं खऱ्या याच्या वर्णनात शास्त्र सापडतं, ज्यांनी त्या कला तशा सादर केल्या. पण मग इकडं खडी गंमतपासून जर सुरुवात केली आणि वही गाण्यापर्यंत जर आलो तर याच्यात जवळ आसपास 85च्या घरात लोककला, हा लोककलांची मांदियाळी असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या राज्यातून खेडेगावातून त्या आलेल्या. आणि बोलीभाषा जेवढ्या धरव्या आपण 64-65च्या घरात काहीतरी आता पुन्हा आकडा नव्याने रुजू होतोय त्याच्यात, तर या प्रत्येक बोलीभाषेला जोडून एक आणि ज्या रुजल्या आहेत वरच्या 20-25 ज्या सगळ्यांना माहीत असतात त्या अशा जवळजवळ 85च्या घरात एक आकडा आहे जो की समृद्ध लोकपरंपरेचा ज्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या भाषेने समृद्ध केलेला आहे. तर आपण याच्यामध्ये किती घेतलेत? 9 दिवसांच्या 9 माळा म्हणतो आपण कथा बांधण्यासाठी, आणि त्या 9 माळेमध्ये जवळजवळ 15-16 म्हणजे
आम्ही जसा आख्यानाचा थाट ज्या दिवशी जसा सादर करतो त्याच्यात आधी आम्ही निर्णय घेतो की आज याच्यातलं काय करायचं काय नाही. आता सुंबरानाला जोडून एक मदन असतं, ते पाऊड घेतात आणि त्याला आधी कधी कधी आम्ही जो सवाल जवाब करतो, छक्कड सादर करतो, चढते आणि उतरती, तर तो आमच्यावर निर्णय राहतो की याच्यातलं काय कुठे आणि कसं जोडून आलं पाहिजे ते. तर त्याचे 14 ते 16 लोककला प्रकारांना हात घातला जातो. सगळ्यात महत्त्वाचा ऐवज म्हणजे हाताल कचेरीचा, की जिथे हे सगळं साम्राज्यच उभं करतात. पाऊडचा खरं तर आता विषय निघालाय आणि आम्हालाही खूप सांगायला आवडेल की ती एक अशी गोष्ट आहे की पुन्हा एकदा, कारण 2च आहेत आमच्याकडे रत्न, ज्यांना यानं खूप चांगला रणरागिण्या म्हणतो तो त्या रणंगावरच्या, कारण सगळी रणवाद्य वाजवणार आहेत त्याच्यात. तर तो ज्यावेळेस हिची लावणी होईल, त्या दोघींचं एकत्र मिळून जात्यावरचं गाणं होतं, त्याच्यानंतरचा एक खूप मोठा पैलू आहे त्या दोघींमध्ये, आणि तो काय आहे तर आता आपण त्यांच्या पुन्हा त्या गाण्यातूनच ऐकू. सत्वाची तू तत्वाची आहे. काय सांगते तुया सत्वाची आणि तुया तत्वाची कथा सांगूनी भक्तीचा पावडा मागूनी भक्तीचा पावडा मागूनी मला सांगायचं होतं की आम्ही जे गातो जात्यावरची ओवी, तर त्याच्याविषयीचा अनुभव इतका सुंदर आहे की एकतर आम्ही दोघी वयाने लहान आहोत आणि मी जे गाते ते वडिलांविषयीचं कडवं आहे आणि अनुजा गाते ती आईविषयीचं आहे. शब्द ईश्वरदादांनी कमालच लिहिलेत. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ते ऐकलं होतं आणि विजयाने जे सांगितलं होतं की ते असं गायचं आहे, तेव्हा माझं असं झालं की हे भयानक आहे. म्हणजे मी 2 मिनिटं थांबले होते आणि मला रिलेट प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला जास्त रिलेट होणारं, कारण ते थोडंसं इमोशनल आहे आणि त्यातला जितका साधेपणा आहे तितकं ते भावतं मनाला. तर जेव्हा पहिल्यांदा गायलो तेव्हा पहिला प्रयोग झाला, दुसरा प्रयोग झाला, ते हळूहळू प्रत्येकजण प्रत्येक शो नंतर येऊन अगदी हातात हात धरून आणि इतके इमोशनल मुली होतात. काही अगदी काकू मावशी काय म्हणत, सगळ्या स्त्रीवर्ग, आणि काही जण अक्षरशः गळे पडून ढसाढसा रडलं. असाच एक किस्सा 31 मार्चला पुण्यात पंडित फार्म्सला आमचा शो झालेला. पहिलाच आमचा ओपन एअर शो होता. त्याच्या आधी सगळे थिएटरमध्ये झाले होते आणि शो झाला.
त्यानंतर एक दादा आम्हाला ऑडियन्समधनं भेटायला आले. ते अक्षरशः इतके रडत होते की त्यांना बोलताही येत नव्हतं. ती सिच्युएशन अशी होती, त्यांना बोलायचं खूप होतं पण त्यांना कळत नव्हतं काय बोलू. ते खूप रडत होते, त्यांचे हात वगैरे असे थरथरत होते आमच्याशी बोलताना. आणि ते मला म्हटले की मला प्लीज तुमच्या पाया पडू द्या. दोघींना नाही म्हटले, प्लीज पाया पडू द्या, कारण तुमच्या दोघींमध्ये मला आज माझी आजी दिसली. जेवढं तुमचं कौतुक होतंय तेवढे तुमच्याबद्दल वाईट बोलणारे तुमचे शत्रू पण निर्माण होतात. कारण असं आहे की कुणाचंही यश सगळ्यांनाच बघवलं जातं असं नाही होत. तर कुणी तर अनेक दुखावले जीव असतील. तर म्हणजे की तुम्ही परंपरांचा आपल्याला असं वाटतंय की तुम्ही परंपरा सांभाळताय पण तुम्ही परंपरांची माती करताय असे सांगणारे पण तुम्हाला असतील. तर असे अनुभव आहेत आलेले. असे साधा प्रश्न आहे. आता तो म्हणाला की ते शास्त्रीय बैठकीतल्या गुरूंनी ते नाकारलं. मला मुद्दाच कळत नाही नाकारायचं कारण काय. महादेवाला डमरूशिवाय ओळखत नाहीत, अंबाबाईला संबळाशिवाय ओळखत नाहीत, विठ्ठलाला पखवाजाशिवाय ओळखत नाहीत. असा महाराष्ट्र कुठला कुलदैवत आहे जो जगण्यात ह्या फुकवाद्यांशिवाय राहिलाय. मग त्या काय तुमचं असं तालब्रह्म आहे जे अशा या लोककलेच्या वाद्यातून बिघडणार आहे. येऊ द्या ना, त्यांनाही शोक द्या ना, त्यांच्यासोबत आम्हालाही शोक द्या ना. आम्ही ब्रह्माला विनवणी करतो, आम्ही गणपतीला साथ घालतो, आम्ही अंबाबाईला रणांगणामध्ये उतरवतो. आम्हाला त्या तेवढ्याच प्रिय जेवढे तुम्ही जीवाने जपल्या. त्या कलाकारांना नका हातचा राखून असं सांगू की नका जाऊ तिकडे म्हणून. याच मुद्द्यावर आपण कार्यक्रम थांबवताना गणपतीचा उत्सव आहे तर छानपणे अवतान घेऊया. गणपती बाप्पा. आज पहिल्यांदा कट्ट्यावर असं झालंय की कट्टा संपल्यानंतर काय काय बोलू आणि खरंच काही बोलू का असा प्रश्न पडलाय. पण एकदा चेहऱ्याला रंग लागला की त्याच्यासोबत जी भूमिका येते ती निभावायची हे याच मातीनं शिकवलंय. त्यामुळे माझे 4 शब्द शेवटचे. टप्पे असतात: सराव, सातत्य, साधना आणि तपश्चर्या. तुम्ही सगळे जे करताय हे 4थ्या पातळीवर आहे, तपश्चर्येच्या पातळीवर आहे. आणि कोणताही माणूस ज्यावेळी शेवटच्या घटका मोजत असतो त्यावेळी तो जे आशीर्वाद देतो ना ते आयुष्यभरासाठी पुरतात. लोककला आणि लोककलावंत शेवटच्या घटका मोजत असताना त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेत. ते दैवी आहेत आणि ते आशीर्वाद आहेत पुनरुज्जीवनाचे आणि पुनर्जन्माचे. आख्यानाचा हा विंचू आहे, तो एकदा डसला की त्याला सत्य उतारा एकच: पुढचं तिकीट काढा, आख्यानाच्या प्रयोगाला जाऊन बसा आणि या विंचवाला मस्तकी धरा. हा डंख महाराष्ट्रात असाच भिनत जाऊ दे, आख्यानाचे उदंड हाऊसफुल प्रयोग होऊ देत आणि सगळ्यांना भरपूर तिकीटं मिळू देत हीच आशा अपेक्षा व्यक्त करते. आज कट्ट्याचा प्रयोग रंगवलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना आत्ता इथेच वेळ झाली आहे थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.